हिंदू धर्माचा घटक असलेल्या बहिष्कृत लोकांना न्याय मिळण्यासाठी 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना केली होती। त्याची ती पहिली संघटना होती आणि त्या संघटनेच्या वतीने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक मोहीम, हा एक विचार बाबासाहेबांनी चालवला। त्याला 100 वर्ष झाले। त्या 100 वर्षामध्ये बहिष्कृत होते 100 वर्षापूर्वी ते बौद्ध झालेले, धर्मानं ज्याला अकुशल कर्म करण्याचा आदेश दिला होता ते बाबासाहेबांमुळे कुशल कर्म करायला लागलेले आहेत। जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे। या सगळ्यांचा आढावा खरं म्हणजे या निमित्तानं घेण्याची आवश्यकता आहे। पण जे लोक लाभार्थी आहेत या लोकांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही आता बुद्धिस्ट पेन्शनर्स फेडरेशन नावाचा एक ऑर्गनायझेशन आपण काढलेलं आहे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या अधिक प्रजा सबलीकरण महासभा या सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहामध्ये उद्या रविवार दिनांक 21 रोजी दुपारी 3 वाजता एका बाजूला बहिष्कृत महासभेचा शताब्दी महोत्सव आणि त्याचबरोबर वर्षावास, आषाढी पौर्णिमा आणि वर्षावासाचा प्रारंभ या सगळ्याला मेळ घालून या निमित्ताने उद्या भगवान बुद्धाने जसा उपदेश केला, बाबासाहेबांनी जसा उपदेश करून एका नवा क्रांतीला सुरुवात झाली, त्याच दृष्टीनं 10वी उत्तीर्ण झालेल्या 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक दिशा देण्याचं काम, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी योग्य मार्गाने जाण्याचं शैक्षणिक आणि कौशल्यात्मक शिक्षणाचं त्याला मार्गदर्शन व्हावं यासाठी मेळावा उद्या ठेवण्यात आलेला आहे। हा मेळावा सर्वांसाठी खुला आहे। या मेळाव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला मॅट्रिकोत्तर 60,000 रुपये मिळतात। पण त्याची कागदपत्र, फॉर्म कसा भरावा, कोणते कागदपत्र लागतात या बाबतीचं मार्गदर्शन सुद्धा उद्या रविवारी दिनांक 21 जुलै 2024 रोजी होणार आहे। आपण या कार्यक्रमासाठी, या मेळाव्यासाठी आपण पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण उपस्थित राहावं असं नम्र आवाहन मी या संस्थेच्या वतीने करत आहे।